नमस्कार. बनवून खाऊ आणि मस्त राहू. आज आपण बनवणार आहोत चटकदार आणि चवदार असा मुरमुऱ्यापासून चिवडा. तर असा आपण सणासुदीला आपण पाहिलं असेल, लक्ष्मी किंवा दिवाळ्यांना आपण घरी बनवतो तसा चिवडा आज आपण बनवणार आहोत. तर साहित्य घेणार आहोत: वाळलेला कांदा, मका पोहे, खोबरे उभे कापून, शेंगदाणे, कढीपत्ता. तर आपण हे सगळं तेल टाकून कढईमध्ये मस्त असं तळून घेऊया. तर तेलामध्ये गरम झाल्यावर मका पोहे टाकूया. तर मका पोहे अशा प्रकारे फुगतील. तर जे आपले मका पोहे आहेत त्यामुळे असं खमंग असा आपला चिवडा लागणार आहे. तर एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊया. त्यानंतर असं उभं कापलेलं खोबरं चांगलं तळून घेऊया तेलामध्ये. त्यानंतर खोबरं काढल्यानंतर आपण शेंगदाणे टाकूया आणि शेंगदाण्यांनाही त्या तेलामध्ये व्यवस्थित तळून घेऊया, कडक करून घेऊया. त्यानंतर वाळवलेला बारीक कापलेला उभा असा कांदा त्यामध्ये तळून घेऊया. चांगला तळल्यानंतर त्यालाही एकत्रित असं काढून घेऊया. हे सर्व साहित्य एकत्रित काढल्यानंतर आपण डाळवं टाकूया. तर डाळव्यामुळे कडकपणा येईल चिवड्याला आणि चवदार लागेल. तर डाळवं असं आपण टाकून तेलामध्ये व्यवस्थितरित्या तळून तेही एकत्रितरित्या काढून घेऊया. त्यानंतर कढीपत्ता चवीला आपण टाकून घेऊया. असं सर्व तेलामधून काढून घेतलेलं आहे आणि कडक असं झालेलं आहे. तर हे आपण मुरमुऱ्यांमध्ये टाकून घेऊया. एक अर्धा किलो असे मुरमुरे आपण घेतलेले आहेत. तर पातेल्यामध्ये हे सर्व आपण एकत्रितरित्या मिक्स करून घेऊया, जेणेकरून चांगल्या प्रकारे मिक्स झाल्यावर आपल्याला चविष्ट असं चिवडा लागेल. त्यानंतर आपण एक फोडणी देऊया. त्यामध्ये जिरे टाकून, लसूण टाकून, तिखट टाकूया आणि त्याला चांगल्या प्रकारे असं तेलामधून एक कडक फोडणी देऊन द्या आणि हळद पण टाकूया त्यामध्ये आणि चवीनुसार त्याच ह्याच्यामध्ये मीठ पण घालूया. तर अशा प्रकारे चांगली अशी फोडणी आपण तयार केलेली आहे. तर ही चांगली कडवून देऊन ही आपण त्या मिश्रणामध्ये, चिवड्यामध्ये टाकून घेऊया. तर चांगल्या प्रकारे त्यामध्ये मिक्स केल्यानंतर एकत्रित असा चांगला चवीप्रमाणे चिवडा तयार होणार आहे. आणि जसं आपल्याला लागेल चवीनुसार आपण शेव टाकू शकतो किंवा असं फरसाण चिवडा जसं आवडतो तसं आपण त्यामध्ये मिक्स करून घेऊ शकतो, ज्यामध्ये आणखी चिवड्याला चव येईल. तर अशा प्रकारे एकदम यमी असा चिवडा तयार झालेला आहे. हा आपण सकाळी, संध्याकाळी, नाश्त्यामध्ये किंवा जेवणामध्ये सोबत खाऊ शकतो. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग.